नागपुर के बेसा क्षेत्र में बेलाहरी इलाके में स्थित एक प्लास्टिक कबाड़ के गोदाम में भीषण आग लग गई। आग इतनी तेज थी कि उसका घना धुआं दूर दूर तक दिखाई दे रहा था, जिससे इलाके में कुछ समय के लिए दहशत का माहौल बन गया। आग लगने की सूचना मिलते ही अग्निशमन विभाग ने 3 गाड़ियां तुरंत मौके पर पहुंची। दमकल कर्मियों ने कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पा लिया। इस घटना में किसी प्रकार की जनहानि नहीं हुई। हालांकि आग में करीब 45,000 रुपए का नुकसान बताया जा रहा है। इस दौरान किसी व्यक्ति ने आग का वीडियो बनाकर सोशल मीडिया पर यह दावा किया कि नागपुर में एक फाइटर जेट विमान गिर गया है। ये वीडियो तेजी से वायरल होने लगा, जिससे शहर में फाइटर विमान गिरने की अफवाह फैल गई। हिंगना पुलिस स्टेशन के पुलिस उप निरीक्षक वसंत शेरमाके ने बताया कि यह पूरी तरह अफवाह है। आग केवल प्लास्टिक कबाड़ के गोदाम में लगी थी। पुलिस ने स्पष्ट किया कि झूठी जानकारी फैलाने और भ्रामक वीडियो वायरल करने वालों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी। आम्हाला माहिती मिळाली होती 11:30 ते 12 वाजता। त्यानंतर आम्ही आपले शासकीय जे कर्मचारी आहेत त्यांना घेऊन घटनास्थळावर पोहोचलो। त्यानंतर आग खूप प्रमाणात वाढली होती आणि प्लास्टिक गोडाऊन होता, प्लास्टिकचा सामान होता, जे भंगार आहे त्या प्लास्टिकचा सामान होता आणि आम्ही फायर ब्रिगेडला प्राचारण केलं। फायर ब्रिगेड अर्ध्या तासाने आली आणि तुरंत विझवायला तयार केलं। आम्ही 1 ते 2 तासामध्ये पूर्ण विझवून कारवाई करण्यात आली आहे। आता कोणतीही आग नाही आहे आणि 40 ते 45 हजाराचा नुकसान झालेलं आहे। जीवितहानी काही नाही। 11:20 ला श्रीहरी वेळा इथे प्लास्टिकच्या गोडाऊन प्लास्टिकचं म्हणजे ते स्क्रॅप मटेरियलचं गोडाऊन यामध्ये आग लागलेली आहे असं आमच्या फायर कंट्रोल रूमला सूचना मिळाली। त्या सूचनेनंतर त्यांनी लगेच बेसा फायर स्टेशन आणि सकतरा फायर स्टेशन इथे सूचना दिल्यानंतर लगेच गाड्या निघाल्या आणि त्यानंतर मी सुद्धा तिथे स्पॉटवर निघालो। त्यावेळेस तिथे NMRDचे खरडमल सर आणि भोगे सर तिथे उपस्थित होते आणि मी सुद्धा तिथे उपस्थित होतो। आग हे ते केबलमुळे आणि प्लास्टिकमुळे आगीचा धुवा हा मोठ्या प्रमाणात मोठ्या उंच असा म्हणजे उंचावर दिसत असल्याने उंचावर दिसत होता आणि तिथे प्लास्टिकच्या मोकळ्या जागेवर सुद्धा अशी प्लास्टिकचा साठा वगैरे वायरिंगचा साठा वगैरे करून ठेवल्यामुळे आजूबाजूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती। सर, फायटर प्लेन कोसळल्याची माहिती होती, काय नेमकं आहे? सर, तिथे स्पॉटवर गेल्यानंतर असा कोणत्याही प्रकारचा तिथे घटना दिसलेली आढळून आलेली नाही। फायटर प्लेन नव्हतं असा उल्लेख सर, तिथे फायटर प्लेन पडल्याचं किंवा काही घटना झाल्याचं असं प्लेन नव्हतंच तिथे।